उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आता जरांगेंना अशक्तपणा जाणवू लागल्याचं समोर येत आहे आणि थोड्याच वेळात आरोग्य पथक आता तपासणीला येण्याची शक्यता आहे। तर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी शनिवारपासून जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। मात्र दुसऱ्या दिवशी जरांगेंना अशक्तपणा जाणवू लागल्याचं सध्या दिसतंय। तर थोड्याच वेळात आरोग्य पथक तपासणीला येण्याची शक्यता आहे। तर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि त्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी जरांगेंना सध्या अशक्तपणा जाणवू लागल्याचं दिसतंय। तर अगदी थोड्याच वेळात आरोग्य पथक सुद्धा तपासणीला येण्याची शक्यता आहे आणि आजच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सध्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं दिसतंय। त्यांना अशक्तपणा जाणवू लागल्याचं दिसतंय। तर अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांनी शनिवारपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं होतं आणि आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याचं दिसतंय। आज त्यांना अशक्तपणा सध्या जाणवू लागलाय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गौरव साई सध्या आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण पाहतोय की आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, मात्र आमची टीम आलेली आहे आणि त्यांना विनंती केली परंतु ते नकार देत आहेत तपासणी करण्यासाठी, उपचारासाठी नकार देत आहेत। कुठून आले तुम्ही? तुम्हाला कोणी पाठवलं होतं? माननीय जिल्हा शल्य चिकित्सक जालना इथं आलेला आहे। मी वैद्यकीय अधीक्षक जिल्हा रुग्णालय अंबाड सध्या कार्यरत आहे। त्याने उपचार घेण्यास नकार दर्शवला, याचा परिणाम काय होऊ शकतो किंवा तुम्हाला काय जाणवलं प्राथमिक स्वरूपामध्ये? तर असंच राहिलं, उपचार नाही घेतला, अन्न नाही घेतलं तर त्यांच्या प्रकृतीला धोका होऊ शकतो। सर, आता उन्हाळा पडतो आहे, बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे, मग जरांगे पाटलांसंदर्भात काय सांगाल? आता त्यांनी लवकरात लवकर अन्न आणि पाणी घ्यायला पाहिजे किंवा उपचार घ्यायलाच हवा आहे, कारण त्यांच्या प्रकृती चांगली होण्यासाठी ती गरज आहे। डॉक्टर म्हणून तुमचा सल्ला काय असणार आहे त्यांना? त्यांनी लवकरात लवकर उपोषण सोडून देणं गरजेचं आहे। बाकी तोच सल्ला आणि आवश्यक ते उपचार लवकरात लवकर घ्यावे, जेणेकरून त्यांना काही भविष्यात काही अडचण निर्माण होईल। त्यांना पाहून तुम्हाला काय वाटलं की अंगात कमतरता वगैरे वाटते का? अशक्तपणा वाटतोय का? अशक्तपणा आहे ना, त्यांनी अन्न न घेतल्यामुळे अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी। बॉडी डिहायड्रेट वगैरे काही वाटत नाही? ते चेकअप केल्यानंतर जास्त लक्षात येईल, असं बघून नाही लक्षात येईल। हां, एकदम चेक करणं गरजेचं आहे। परंतु संभाव्य धोका काय होऊ शकतो त्यांना? धोका आता